म्हणून मार्गवर अमोल रायवाने 434चा सामना पाहायला मिळतो. क्रीडा रसिक संघाचा प्रयत्न विकासाचा घेऊन आला होता गोलंदाज मारुती पाटील. हवा में गेंद है, ऊपर ऊंचा आसमान में गेंद, नीचे फील्डर, क्या कैच रखता है, बहुत ही बढ़िया कैच. इसे कहते हैं हाँ भाई मुझे मार. म्हणजे हे बघा प्रभात कोकणातली सकाळ नयन रम्य. काकीन बनवला घावणे. आणि इकडे बघा हे बनियान गँग बघा आमची बनियान गँग ब्रदर्स. महाराज हे महाराज बघा सकाळी सकाळी मस्त की चाय आणि घावणे रेमटवतो. आणि बाजूक आमच्या इकडे असा हे आणि थंडी लय आहे, वारू लय जोरात आहे. कोकणातलं वातावरण सध्या काय गुलाबी थंडीचं सकाळी सकाळी. गावने तोंड लावू द्या का सुडके टू टाटा टी नमक कोकणात नाही कोकणात कसं स्पेशल नाश्ता गावण्यांचा फेवरेट उपळवाल्यांच्या आंबीचा. आणि आजूबाजू निसर्ग बघा जबरदस्त. वारो लय सुटलोय जोरात. पिंट्याचं लक्ष आमच्या फक्त घावणे संपवण्यावर आहे. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. आणि मी संदेश मंडे. आपण इलो कोकणात आपल्या गावाकडे आणि व्हिडिओ लवकरच येतील. थोडं नेटचं प्रॉब्लेम आहे इकडे. तर आता आपण चाललो श्री देव रवळनाथ महाराजांच्या चरणापाशी पाया पडू. आणि थैना जत्रोत्सव आहे श्री वेताईदेवी मातेचं तुमका माहीतच आहे. तर तिकडे चाललो. ठीक आहे, तिकडनं जाऊचं आपण टुर्नामेंटला श्री देव रवळनाथ क्रिकेट संघाचे टुर्नामेंट भरवलेले होत. 3 दिवस भव्य दिव्य टुर्नामेंट चालू. तुमका आवाज येत असतलो. कोकणातले ह्यो टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धा काही वेगळोच अनुभव त्याचो निसर्गरम्य वातावरणातलो. तर तिकडे पण जाऊया. तुमका आता तिकडचा आवाज येत असत बघा. तो बघा इकडे आहे. आपली जुनी आठवण, आम्ही लहान असताना म्हणजे एकदम जुनो क्रिकेट संघ आहे श्री देव रवळनाथ क्रिकेट संघ. तिकडचं आपण त्या वातावरणातलो आणि लहानपणीचा अनुभव घेऊया त्यांच्यासोबत. चला. आणि आज सकाळी अभिषेक पण झालेला आहे श्री वेताईदेवी मातेचं आणि आपले ग्रामदैवत श्री रवळनाथ महाराज. चला तिकडे जाऊया. थोडासा आपण तपासणी लक्षात ठेवला संदर्भातला सागर गुरव याने राऊंड धावा पूर्ण केलेला आहे. 2 धावाच्या संख्येनंतर संघाच्या धाव संख्येत भरते 2 धावाची संघाची धाव संख्या बिनबाद 40. बिनबाद आणि चेंडूवरती धावसंख्या झाले ते 2. संघाची धावसंख्या होते 44. एक विकेट
संघाने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते सागर गुरु आणि सागर मेजारू. संघाचा चौथा विश्वासाचा घेऊन आला होता गोलंदाज मारुती पाटील. आणि इकडे बघा आमचे गाववाले बसले आहेत नमस्कार. वानखडे स्टेडियमला. आणि पॅव्हेलियनमधून कोकणातल्या या टुर्नामेंटची भव्य दिव्य मजा घेताना निसर्गरम्य वातावरणातला अनुभव. टीमची ओपनिंग नंतर करणार ते आता सध्या ते गेम. अरे कधी आला? आज झाला सकाळी आला. कुठली कोकण कन्या? सामना पाहायला मिळतो. क्रीडा रसिक आपण या सामना पाहण्यासाठी आवर्जून आल्यात. मंडळाकडून आपले सहर्ष स्वागत. पुढे चेंडू अंमलाचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उत्कृष्ट खेळ टिकलाय. विकेट किपर अनिकेत तांबे यांनी दुसरा गडी बाद होतो. एल्लाच्या गोलंदाजीवर विल्सन डिसिजन सर यांच्या स्वरूपात दुसरा धक्का मिळतो. रणजिंगार भोगवाडी सैन्याला. संघाची धावसंख्या होती 2 गड्यांच्या मोबदल्यात 6.
अमोल रिलॅक्स रिलॅक्स अरे काय बोलतोय?
यहाँ पे गुंजाइश है जरूर दर्शकों को यहाँ पे देखना है कि सागर गुरव अभी भी ग्राउंड पे सागर गुरव जब तक है स्कोर बोर्ड हिलता रहेगा ऐसी यहाँ पे दर्शकों की मांग है। लेकिन सागर गुरव तो नॉन स्ट्राइक में ही जड़ के रखा है जो कि गेंदबाज अमोल राव रणेरे। हवा में गेंद है, ऊपर ऊंचा आसमान में गेंद, नीचे फील्डर, क्या कैच रखता है, बहुत ही बढ़िया कैच। इसे कहते हैं हाँ भाई मुझे मार। कनवणे आमचे मारुती मोहिते यांच्या या ठिकाणी हात मिळत आहे। पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी हातात रिबॉलच्या पद्धतीने येतोय चेंडू। रोहित प्रसाद की बहुत ही बढ़िया गेंदबाजी या ठिकाणी भाजप सागर एक धाव घेतोय, दुसऱ्या धावेची सांगता होते की नाही तोपर्यंत या ठिकाणी रनआउट। मात्र सागर स्ट्राइक क्या बात है, ये हवा में नहीं है लेकिन ये उछाल तो गेंद ने बहुत बढ़िया लिया है, लेकिन 2 रन जरूर अपनी टीम के लिए जितने हो। ये शॉट है, ये शॉट है, ये हवा में जरूर गया, गई तो गई। 100 रुपया लागो भाई सागर गुरव को यहाँ पे 100 रुपया लागू विश्राम राणे की ओर से। खाली झेल खाली हो 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 काय झेल घेते शबीर या ठिकाणी। आता आमचे विश्राम राणे या ठिकाणी म्हणता येतं शबीर काजी इतकं सन्मान देतोय चेंडूला आल्या आल्या आपल्या खातं जरूर बोलतोय। मात्र सागर गुरव त्याचा चेंडूला सन्मान देतोय। एक धाव या ठिकाणी अंकितची विकेट पडल्यानंतर हो हे मासू जाळा फाटला आणि मासो गळ्यात लागता जाळा फाटला होता आणि या ठिकाणी विजय स्टार या ठिकाणी हा महामुकाबला फायनलचा महामुकाबला या ठिकाणी विजय होतो। सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी मंडळी आताच कोकणातलो ह्यो निसर्गरम्य वातावरणातलो क्रिकेट टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धा झालेली आहेत। फायनल झाली आताच आणि वैभवच्या संघानं फायनल मारला। लय भारी जबरदस्त मॅच झाली। श्री देव रवळनाथ क्रिकेट संघ विरुद्ध वैभववाडी असा सामना होता, अटीतटीचा सामना होता। तो आता पार पडलेला आहे आणि आता आपण चाललो आहोत श्री वेताळदेवी माता मंदिराकडे। उद्या जिथे जत्रोत्सव आहे, भव्य जत्रोत्सव, त्या ठिकाणी आपण चाललो आहे आता। ठीक आहे चला। तर मंडळी आता आपण इला मंदिराकडे श्री वेताळदेवी मंदिर परिसरात आणि जोरदार तयारी चालू आहे इकडे बघा। उद्या जत्रोत्सवाची महिला मंडळ आपला
आणि सगळी मंडळी परिसर सगळं स्वच्छ करताना. इलय इलय माळाचा कसा विचारतो गोंडो विचार कसा होतो तुका काय विचारतो ह्या समजत नाही आणि मागं direct एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेऊन विचारतो चार चौघात म्हणजे काय वाटतं तुका अरे गोंडो कसा विचारूक चुकला तू अरे उद्याच्या जत्रोत्सवाची जोरदार तयारी मंडळी. आणि आमचे बघा एक डॉक्टर अरे बकरवा जाणूच्या आधी तू विचारतोस मटन कसा म्हणून ते कसं काय आम्ही सिद्धेश भोसले साहेब काय बोलतात? एक नंबर मला आणि आपले सगळ्यांचे लाडके आबा पण आलेले आहेत आणि इकडे श्रमदानाक चालू उद्या जे जत्रोत्सव आहे त्या जत्रोत्सवानिमित्त आपण 2 शब्द कधी इलाज कधी आणि मंडळी ही बघा इकडे पण महिला मंडळांची तयारी चालू आहे जोरदार. तर मंडळी तुम्ही बघितलं असाल मागच्या वर्षी पाण्याची सोय केलेली होती इकडे. आता अजून सुव्यवस्थित एकदम टाकी बिकी बांधून निसर्गरम्य पाणी निसर्गाच्या सानिध्यात ना वरना ती वेतायती मातीची झरी आहेत वरती तर थैना त्या पर्यावरणात ना नैसर्गिक पाणी 365 दिवस वर्षाचे अवेलेबल असतात. थैना व्यवस्था केलेली आहे बघा. आणि इकडे माऊलींचं मंदिर आता सज्ज झालेलं आहे, संपूर्ण तयारी झालेली आहे. नवीन मंदिर खूप छान दिसतंय निसर्गरम्य वातावरणात. मंडळी कोकणातलं संध्याकाळचं मनमोहक निसर्ग आणि सोबत भक्तिमय गाणी बघा. उद्या जत्रोत्सव आहे, आज माऊलींचा अभिषेक होतो, त्यानिमित्ताने तिकडे भव्य क्रिकेटचे सामने पण चालू होते. तर ह्या बघा कोकणातलं वातावरण निसर्गरम्य सानिध्यातला लय भारी वाटतं मंडळी. परसवाती धरली असतील, बघून येवा जाऊन एकदा. हा मग जाऊन बघून तर येवा. तर मंडळी कोकणातलो आजचो दुसरो दिवस आणि कोकणातली मनमोहक संध्याकाळ आणि ड्रोन उडवूची जरा प्रॅक्टिस चालू आहे. पिंट्या शेटची एक्सपेरिमेंट सकाळपासून चालू होती, आता जरा बऱ्यापैकी उडवत आहे. बघूया आता चाललो आपण वेतादेवी मंदिराकडे. पिंट्या ब्रदर पाठीमागे गोट्या शेट आमचे सुधे डांगे येतात, बुवा येतात. सपोर्टिव्ह ड्रोन सपोर्टिव्ह मॅनेजमेंट सिस्टम त्यांच्याकडे आहे. रिमोट कंट्रोल गाडी. चला नजारा मस्त आहे कोकणातलो. हा हा
हे बघा आमचे पिंट्या सेट. मंडई कोकणातलं एक वेगळं अनुभव आणि निसर्गरम्य वातावरणात जरा लय भारी वाटतं. टी शर्ट बघा जसा नासा बघा नासा लिहिलेला. आणि आता तुम्हाला ड्रोन मॅन कोकणात ड्रोन नवीन ट्रायल करताना दिसतील. चला संध्याकाळची वेळ आहे आणि काहीतरी नवीन शूट भेटता काय बघूया. ड्रोनने नवीन नजारो काय भेटता काय बघूया निसर्गरम्य कोकणातलो. आणि पिंट्या शेट आता चाललेत पुढे. पण हिला आता वाडीत पाठीमागे आमचे बंधुराज गोट्या शेट सुधीर डांगे. चला लेट्स गो. बघूया काय नवीन नजारो नवीन काय सीन भेटता काय ड्रोनने निसर्गरम्य कोकणातलो. चला मंडळी आणि आता आपण चाललो मंदिराकडे. इकडे बघा आता सगळे चाकरमाने गेलेले आहेत आणि इकडे क्रिकेटचा नजारो. आपलं श्री वाडीतलं विठ्ठल मंदिर. आणि इकडनं हे बघा क्रिकेटचा नजारो. नाना शेट आमचे क्रिकेट खेळताना निसर्गरम्य सानिध्यात कोकणातल्या ही मजा वेगळी आहे. असो नजारो काही भेटणार नाही. चल ये बबलू ये बबलू चल. अरे ड्रोन कसं उडवता बघूया ये. हा अरे वा जबरदस्त शॉट नाना. लय निसर्गरम्य वातावरणात लय मजा येतात. ही अशी लहानपणीची आठवण आमची ताजी होता या बघून. चला आता मंदिराकडे जाऊया. सुभाष डांगे आहेत आपले बंधुराज. आता सांगू ना ते कोणाच्या तरी म्हणून सांगूच लागतं आता. इकडे नेटवर्क. आणि हे बघा आमचे चाकरमानी सार्थक शेठ विरारकर भेटलेले आहेत पुन्हा एकदा. हाय जाऊन येईलच की तिकडनं. नदीच्या काठी आणि त्या वेताबाईचं मंदिर आणि तिची कृपा या देवीची साऱ्या भक्तांवर कशी आहे या गजराच्या माध्यमातून मांडलं आहे का. आदिशक्ती जगदंबा प्रगटली दिव्य तेज घेऊन अवतरली दिव्य तेज घेऊन अवतरली दिव्य तेज घेऊन अवतरली. आदिशक्ती प्रगटली आदिशक्ती जगदंबा प्रगटली दिव्य तेज घेऊन अवतरली दिव्य तेज घेऊन अवतरली दिव्य तेज घेऊन अवतरली. गुराखी महिला पावन झाली सेवा देवीची करू लागली सेवा देवीची करू लागली सेवा देवीची करू लागली. अशी आख्यायिका या गावची. आदिशक्ती आदिमाया जगदंबा डोंगर दरीमध्ये प्रकट झाली पण ती कळली कोणाला. या गावची गुराखी महिला आपण गुराखी म्हणतो ना ती नेहमी ढोरं चारायला गुरं चारायला रानामध्ये डोंगरामध्ये जायची आणि त्या देवीचं दिव्य तेज त्या महिलेच्या पवित्र
फुलानं फुलं घेऊन जायला लागली. पण हळूहळू दिवस सरले, वर्ष सरले. जेव्हा ती महिला गर्भवाशी झाली, तिचं अंग शरीर जड झालं आणि तिला वरती डोंगरावर चढण्यासाठी त्रास व्हायला लागला. तेव्हा तिने देवीला प्रार्थना केली की आई, तुझ्या सेवेशिवाय माझा दिवस जात नाही, पण माझा शरीर साथ देत नाही. तेव्हा तू डोंगरावरून खाली उतर, माझ्या घरी चल. आणि काय त्या देवीचा महात्मा बघा, प्रत्येक गावाला स्वयंभू देवस्थानाची आख्यायिका आहे आणि त्यामध्ये आज सडुरे गावामध्ये ती देवी म्हणाली, प्रसन्न झाली. देवीची सेवा एवढी त्या महिलेने केलेली. ती देवी म्हणाली, त्यामध्ये माझी एक अट, पुढे चालायचं मी तुझ्या पाठी येईन. पाठी वळून बघितलीस की मी तिथं. तेव्हा ती महिला म्हणाली, तू माझ्या मागे येते, मला कळणार कसं? तेव्हा देवी बोलली, मी येतात ना, मिया येता म्हणून तिने सिग्नल, म्हणजे मी येते पाठी पण मी येतोय. पण जेव्हा या नदीच्या काठावरती त्या नदीच्या पाण्यातून प्रवाह एवढा होता, तेव्हा त्या महिलेला वाटलं की देवी माझ्या मागे नाहीये आणि तिने पाठी वळून बघितलं. तेव्हा देवी या स्थानावरती, स्वयंभू स्थानावरती प्रगट झाली आणि तिथून त्या देवीची सेवा यथासांग हे सडुरे ग्रामस्थांच्या वतीने होते. आणि आज हे भव्य दिव्य मंदिर उभारलेलं आहे.